जय हिंद मित्रांनो. आता सध्या आपण आहोत खारघर, नवी मुंबई, सेक्टर 20, रामशेठ ठाकूर शाळेच्या समोर 2 बस स्टॉप आहेत. बघा, हा पनवेल महानगरपालिकेचा बस स्टॉप आहे. बस स्टॉपच्या समोर वारंवार इथे गाड्या लागत असतात. मी ह्याच्याबद्दल देखील मागे तक्रार केली होती. गाडीचे तुम्ही नंबर बघा, रोज बदली होऊन गाड्या लागतात. आता ह्याच्यावर कडक ती कारवाई झाली पाहिजे. तुम्ही बस स्टॉप बघू शकता आणि बस स्टॉपला लगत लागूनच मी दुसऱ्या अँगलने देखील तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा ट्रक आहे मित्रांनो, हा महिनाभर झाला ट्रक इथेच आहे, तरी याच्यावर कारवाई केली जात नाही. कृपया वाहतूक विभागाने याच्या योग्य ती कारवाई केली पाहिजे. बस स्टॉपला चिटकूनच ह्या गाड्या का लागतात? आणि दुसरा बस स्टॉप मी तुम्हाला दाखवतो बघा, समोरून मी व्ह्यू घेतलेला आहे. आता तरी समोर बस स्टॉपच्या नाही, बस स्टॉपच्या बाजूला आहेत, पण रोज बस स्टॉपच्या समोर गाड्या उभ्या असतात. ते नाही केलं पाहिजे. बस स्टॉपला ह्यांना गाडी पार्किंगसाठी जागा दिली आहे का प्रवाशांना थांबण्यासाठी जागा दिली आहे? आता समोरच बघा, एक 52 नंबरचा बस स्टॉप असतो, जी तळोजाला बस जाते, खारघरवरून तळोजाला बस जाते. त्याचा बस स्टॉप बघा, मी तुम्हाला आता पुढे दाखवतो. त्या बस स्टॉपला तर बघा, बरोबर बस स्टॉपच्या समोर हे रामशेठ ठाकूर शाळा आहे आणि हे बघा निळ्या कलरचा आहे तो बस स्टॉप आहे. गाडीचे नंबर बघा, तुम्हीच बघा हे कितपत योग्य आहे. आपण आज खारघरमध्ये सगळे शिकले सवरलेले लोक, पण शिकलेलेच बेअक्कल असं म्हणावं लागेल. गाडीचे तुम्ही नंबर बघा. वाहतूक विभागानं, खारघरच्या वाहतूक विभागाने याची योग्य ती कारवाई केली पाहिजे. आता मी सरळ सिटी साहेबांना यावर लेटर लिहून देणार आहे आणि याला जबाबदार वाहतूक पोलीस असतील. मी वाहतूक पोलिसांना देखील निवेदन करणार आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई नाही केली तर सिटी साहेबांना मी याच्याबद्दल कंप्लेंट लिखित करणार आहे. वाहतूक विभागाने यावर योग्य ती कारवाई करावी आणि योग्य तो न्याय द्यावा. ते एकामुळे असे मूर्खपणाचे लक्षणं भरपूर जण करत असतात. यावर योग्य ती कारवाई करावी. मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.